नमस्कार. जय आगरी सेवा संस्था महाराष्ट्र प्रदेश या सामाजिक संस्थेच्या वतीने दापोडे गावामध्ये नुकताच जमिनीचा पैसा या 2 अंकी नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं. समाजामध्ये परिवर्तन व्हावा, बदल व्हावा, तसेच या नाटकातून समाजाने काहीतरी बोध घ्यावा या अनुषंगाने या नाटकाचं आयोजक यशवंत हरिचंद्र पाटील जय आगरी सेवा संस्थेचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी नगरसेवक भरत पाटील साहेब, शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदनजी पाटील साहेब, भाजपाचे उपजिल्हा अध्यक्ष प्रभाकर पाटील, तसेच शुभा ग्रुपचे अध्यक्ष विजय भांबरे, होम मिनिस्टर फेम ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज मनोज तरेसर, कला फाउंडेशनचे ठाणे जिल्हा अध्यक्ष देविदाजी केने, तसेच परिसरातील डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेष सहकार्य नारायण मामा पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. जय आगरी सेवा संस्था महाराष्ट्र प्रदेश यांच्या माध्यमातून आयोजक यशवंत हरिचंद्र पाटील यांनी अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करून कार्यक्रमाच्या दरम्यान दापोडे गावातील परिसरातील यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला होता. अर्थातच या कार्यक्रमातून एक चांगला संदेश समाजापर्यंत पोहोचेल अशा भावना आयोजक यशवंत हरिचंद्र पाटील यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दुर्वण पाटील यांनी केलं. तर चला पाहूया जय आगरी सेवा संस्था महाराष्ट्र प्रदेश आयोजित जमिनीचा पैसा या नाटकातील काही क्षण. गावठी महिला मंडळ भरत पाटील त्यानंतर घोषिता गणेश पाटील, शरद नारायण पाटील आणि अस्मिता आईवले सन्माननीय नवनाथ साहेब चौधरी साहेब यांना विनंती करतो की त्यांचं बजाज नक्कीच आमच्या या व्यवस्थित तालुक्यातील पाहिजे. यानंतर मी सन्माननीय रक्षित जीवन पाटील, सारा जीवन पाटील पुढे गावांचं नाव नोंदणी केलं अशी सारा जीवन पाटील स्वर्गीय विनंती करतो. खऱ्या आपल्याला आगरी समाजाचा अभिमान आपले अशोक बाबांच्या सिरियलमध्ये कलर्स मराठीवर ज्यांना पाहतो आहे आणि पेशाने ॲडव्होकेट देखील आहे अशा अभिनेत्री संध्या साईनाथ चौधरी या मॅडमसाठी जोडण्या करावं आहे. अभि आगरी कलाकार आहेत आणि अनेक मालिकांमध्ये आपण या सरांना पाहतो. असे सर्वांचे लाडके महेश सरांसाठी एकदम जोडण्या करावं त्यांनी आपल्या भूमिपुत्रांसाठी संघर्ष करून जवळजवळ 450 पीडित शेतकऱ्यांना त्यांनी न्याय निर्माण देऊन मुंबई महानगरपालिकेमध्ये सेवेत घेण्यासाठी आपल्या लाईनमध्ये देखील पीडित शेतकऱ्यांना त्याचं अनेक शेतकऱ्यांचं पिकांचं आणि नुकसान झालं. नक्कीच शासन स्तरावर त्यांनी आंदोलन करून आपल्या पिंपलास गावच्या शेतकऱ्यांना त्या पिकांच्या नुकसानीचा मोबदला मिळवून दिला. त्यानंतर त्यांनी 2010 मध्ये राज्यस्तरीय कुस्तीचं आयोजन केलं. भव्य दिव्य अशा कुस्तीच्या स्पर्धा आपण पाहिल्या. सन्माननीय हरिचंद्र बुवा व भजन सम्राट सन्माननीय गजानन बुवा यांचं नाव लागेल याचा प्रयत्न यशवंत दादांनी सुरू केलेला आहे. PWD माध्यमातून ते त्यांचे पत्रव्यवहार सुरू झालेले आहे, त्यांचा मानस आहे. त्यानंतर भविष्यात दापोडे गावातील जी शासकीय जागा आहे गावातील आगरी समाजाचं पैलू उलगडणारे हे नाटक आहे आणि यशवंत अभिनंदन करावं लागेल की अतिशय चांगली संकल्पना राबवून हे नाटक आपल्या गावामध्ये आयोजित केलेलं आहे. तसं बघितलं आगरी समाज
हा खूप कष्टाळू आणि मेहनती आणि प्रामाणिक समाज आहे. पण मुंबईच्या शेजारी असल्यामुळं आपल्या थोडक्या जमिनीला चांगला भाव आला आणि काही लोकांनी जमिनी विकल्या आणि काही लोकांनी त्या पैशातून व्यवसाय केला. व्यवसाय करून अतिशय चांगलं शिक्षण घेतलं आणि चांगल्या पदावर गेले. पण काही लोक जे आहेत त्यांना त्या पैशाचं नियोजन जमलं नाही आणि ते नियोजन न जमल्यामुळं काही लोकांची हलाखीची परिस्थिती आहे. म्हणून हा जमिनीचा पैसा कसा उपयोगात आणायचा किंवा कशा पद्धतीने वापरायचा याचं साधारणतः मार्गदर्शन या नाटकामधून होणार आहे आणि ते सर्वांनी बघून आपल्या समाजामधील परिवर्तन घडेल अशी मी आशा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री गोविंद कलामांचं भिवंडी प्रस्तुत आस्वाद आपल्या माणूस होता आणि आपल्या दापोडे गावात धन्यवाद देशभाऊ. पाहतो अतिशय गुणी कलावंत आहे. आपल्या कलावंतांचा एक आदर्श नक्कीच त्यांनी देवा मला का दिली बायको अशी, देवा मला का दिली बायको अशी, डोळे बतारी येऊन जाऊन तू दारू करायची मजा नको तुझं राज्य मला पेलांच्या नाकी निघाले आजचा दिवस तरी शांती ठेव आवडू सगळ्यांची तुला माहित आहे ना तू लागली तर कोणी ना कोणी मरते आता तुमची बारी येते
नको चालवलं बिचारा काय पैसा बोलता माझं ना माझ्या घरचे प्रश्नच मस्करी केली बस मला पाणी बस दादा मी ना तुला डुंगी आणले बघ कशी बघू वा बघू बघू बघ बघ तुम्ही बघली की नाही तुला फोटोच भरणार नाही मस्त आहे ना बघा थोडी भारी आहे ना थांबा बस अरे दादा आपला कुठं काय झालं दिसून येतो आपण बघा नाट्यामध्ये तुम्हाला मटण आणायला बकऱ्याचं चांगलं ना तर आपल्याला तसं बॉल जमा ना मला काय घेते हो येणार होतं फोन केला पण काय रे बाबा अरे दादा बापूच नाही गेले दिसे नाही तो शेतावर दिले गेला त्या तुम्हाला भटारीले मेलेले बकऱ्याचा तुला माहित आहे ना काशी नाही कसं राजा बकरा ना बापाच्या आधी बकरा घेऊन होता मग तरी ते गेला माहिती का त्याला असं पकडला ओळीत नाही त्याला उघडा म्हटला मोठा सुरा घेतला बकऱ्याची मानवून ठेवला तो बकरा चपाळून मेला ते बकऱ्याचे मळतावर बाजूच्या दोन बकऱ्याला मला लागल्या मग कधी तो बकरा जमिनीत घुसलेला तिसरा ठेवला मग त्या बकऱ्याचे मैदान बारीक बारीक तुकडे केले तेच मैदान आहे तुका कशाच्या आवाज आहे तुला माहित आहे काशी नाही आता मस्करी केली म्हणून एकदम फ्रेश मस्करी केलं ना अरे मुळे रे तुझीच वाट बघतो आज शिवाय त्याशिवाय कधी आले तुम्ही आम्हाला एवढा अर्धा काय झाला बाबा बरं ना तू काही एकटा चले गरंजाम जागा ना म्हणून आणलेली कामची कामा तिला आया तिला ये वाटत काय वंसार तुम्हाला म्हणतो का आई शी तिची बोलते कशी बरं तरी अशी पाहिली नाही जगणार बोलते वंसा पाहिजे तिला आला करा मी येतो तुम्हाला बघायला माझा दादू दादू सर पम्या काय तरी माझी बायको तुम्ही आगाव माहिती ना तुम्हाला तिचे मगारी काही लागू नको तुम्ही नाही आलेली बरी मग नाही तरी डोळ्याच्या तयाच्या लावा कव्वा कधी सुद्धा होता पामलेला ती आजची जातीची बाई डोळे घालती माझी घरी अरे मग भेटणार ना चौथा ना आपल्याला निवास का दादा ती माझ्या घराची मागेची नदी गावात पाहिजे तुम्ही गावाचं बघ भेटण्याला बघायला जाऊ हो का जे शुक्रवारी का आपण जाऊ हे त्याला बघा अशी बाई तुम्ही जाल ना आम्हाला पण बोलवा आम्हाला फोन करा आम्ही पण येऊ हो हो मी सगळीजण या मी कोंबडं पत्नीचा मटण आणि तुम्हाला जेवायला या माझ्याकडे पण बायको कशी जेवायला या माझ्याकडे एकदम नाही दादा बाबा 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 भावासांचा प्रेम कमरावरती चाललंय नको नको वनीस ठेव ती कमी नका कोणचं गावाला घातलं का भाऊला काय भरलंय अरे पम्या काय कामाला ना तुला गीत करताना कोणी फोन नाही देवाची त्याने ऊन चाली ना चाली करायला याला मेलेला कोण पोर दे हा याला आपल्याला हुंडा देऊन पोरी
माझी बायको माझी बाजू हे पण काही गेलं नाही याचा. बस ना दादा. होया. तुला काही सांगायचं होतं? ती आपली पायजवळची जमीन ते आपण मला दिलं ना. हो. तिची केस दिली वकिलाकडे. 50,000 खर्च सगळे. तुझी गणकन गाण ठेवून 10,000 आडवण दिले. 40,000 घेऊन दिले ना नाही तर बराबर. तर दादा माझी आहे कॅन्सर चालू आहे. थोडे पण जाणावलं पाडले त्याला दवाखान्याचा खर्च. दादा जमीन खूप मिळते ना तर खूप खर्च करते. पैसे पण माझ्या सासूरवाडल्या राहत जागा. मी आधी समजायला आलो काय तिची साठी म्हणणार ती जमीन दादाला होते का नाही. मग खर्च पण दादानीच करायला होते ना. तर खूप करायला खर्च. ठीक आहे. हरपूरची गंटणच मोडतो कसा आहे. जमिनीचा विषय पैशांचे घरे बघून चालणार नाही. मावशी माणसं भांडीवरल्या लहान जावया. वने मी गैरसोय जातो गेलो. मला झाम होतो वाटले. मला जेवायला जेवण दादा मी जेवतो. हे बघ ह्यानी इतकंच केलं. वने जेवण नको. अरे दादा आपण पण जेवूच बस तेवढा टाइम झाला. ससे बाय का हा दादा. बाय घरचा बरा चालले ना. हो बरंच आहे. आता आपल्याला पैसे आहेत ना. हो हाल ना दादा. ठेव ठेव आणि दादा नको दादा नको. ठेवू पण कोण नको मला नव्हती वेगळ्यापासून तिला पोटला पण शिक्षण लागतं बाय. अर्थ येऊन चाट ठेव. तुम्ही बघ ना तिचे पोटान फोडून तू बाय काय बोलतो. हा शेठ बोला. अरे शेठ तुमचंच काम चालू आहे. 7-12 पेपर एकदम रेडी करून ठेवला. तुम्ही फक्त टोकन रेडी ठेवा बस. तुमचं काम झालं म्हणून समजा. असे शेठ 1 एकर काय तुम्हाला 5 एकर जागा देतो. अगोदर आपले काम करू दे. नाही आजची राशी भविष्य बोला. अरे वा वा गुलाबाचे मार्ग पुढे होणार. अरे वा वा आज एखादी चांगली बातमी असं वाटते. एक छोटासा अपवाद होण्याची शक्यता आहे. राशी भविष्य काही पण दिलेला कोण रामनाथ खुर्दा. रोज नीट बघून चाल. नीट बघून चाल. दिनेश इकडं बघ. अरे राशी भविष्य लिहिलेलं सगळं खरातच दिलं. लिहिलेलं ना त्यात घडला. पण मी कसं काम दंडलाप पण लिहिलेला. दंडलाप काय होते सगळा खोटा असते. दंडलाप ना दंडलाप होईल बघ तुला. दंडलाप होईल काय सोड मला असं बाकी कसं झालं तुला. अरे कसं सगळी मंदिर चालू बोल. मंदिर अरे इकडे बघ आपली चांदी आहे चांदी. पण ती कशी काय. अरे आपलं काही पार्टी आहे. पार्टी तू मला पण जेवतात पार्टीला. ही पार्टी नाही जमीन घेणाऱ्या बिल्डरची पार्टी आहे. आपण त्या पार्टीचं दलाल बनल्या दलाल. पण साधे सुद्धा दलाल लाल दलाल एवढी वर्षा होली फक्त दलाल ना उतरेला. या लालेला दलाल म्हणजे काय सांगतो बघा. शेतकरी आणि बिल्डर त्यांच्यामध्ये इमानदारी व्यवहार करतो ना तो साधा दलाल. आणि शेतकऱ्याचा काला करून स्वतः लाल होतो ना तो लाल दलाल. शेतकऱ्याचा काला करून तो स्वतःला कसा व्हाय सांगतो. कसं आहे आपली जी पार्टी आहे ना ती आपल्याला 3 लाख रुपये गुंठा देते. किती 3 लाख. आपण काय करायचं माहिती आहे. शेतकऱ्याला 2 लाख रुपये गुंठा सांगून द्यायचा. 2 लाख एका गुंठ्यामध्ये 1 लाख रुपये झाला. आणि एका एकर मध्ये 40 लाख रुपये झाला. शेतकऱ्यावर कमिशन मग पार्टीवाले म्हणून कमिशन झालं की आपण लाल. ती बोलणार नाही ना कोणी घाल. शेतकऱ्याकडे सफर झालं. आणि बिल्डर पण त्या गोष्टी सांगत नको. ही अंदरकीमध्ये अंदरकी
ती बात म्हणजे मुक्त गोष्ट. असं असं मनावाटला तिने मनातील दलाल बनवला तो बनवला बनवला. अरे पण त्यासाठी सातबाराचा उतारा लागेल. अगं मी 13-14 कमी टाकीन बनवला बनवला. त्याला कोणाची जाम झाली पण राम्या त्यासाठी एक तुला काम करावं लागेल. असं शेतकरी बघ ज्याच्याकडे राज जमीन असली पाहिजे आणि ती पण रोडच. माणूस असा माणूस आहे ना. कोण रे? आम्हाला माझा मित्र बनूया त्यांची जाम नव्हती ना सगळी वाटत फक्त त्याला किती जमीन विकायला तयार कर. त्या सगळ्या तू माझ्यावर सोड बाकी बरोबर करीन. राम्या हे धंद्याला 2 गुण करत असतात. 2 गुण एक आमचे 2 गुण कपाडी आणि खोटेपणा हे गुण त्याच्या अंगात असेल ना ते वंदन सक्सेस झाला ना समजा. पण मी काय सांगतो तो कमी आपल्या दादा खेळत आहे. तुझ्यासारखा भुक्का माझ्यासारखा लवा दोघांना मित्र त्रास झाला पम्याचं बोलायचा बापी जमीन हे माझे साला बैलाला आपण चारा टाकायचा म्हणजे पैसे आपण साला लोक कसा आहे तू आला आणि त्या सगळं लावले मी कसं अरे कवत ते बैलाने चारा झाली तरीशी. अरे ते बैलांची पण पोरा उली पोरा पण तुझं काय अरे 30 वर्ष उली अजून तुझं लगीन नाही होत. अजून 2 वर्ष गेली ना अरे तू साप शिलाक्षी. अरे मिठाण घालायची मिठाण. अरे पहिले तुझ्या तोंडाची चामटी बनले. अरे असा तुझा चिरमटलेला तोंड बघून अरे तुला कोणी पोट पण देणार नाही. तुझं घर बघून अरे घराची कोणी पायरी पण नाही करणार. सगळं समजते रे ना सगळं समजते मला पण करशील का लगीन करायचा तर पैसा बजेल घर बांधायचा तर पैसा बजेल ना आपल्याला तोच नाही आपण टाकलाच म्हणणार. कोणाला पम्याला पम्या शेड बनवलं. पम्या शेड कसं का तुमची मर्यादेवरची जमीन नाही का जमीन चालली ना. जमीन चाललंय आपण जमीन कशी चालते असं नाही जमिनीला वार लागले वार. अच्छा अच्छा आमच्या जमिनीला वार लागले. सोमवार मंगळवार बुधवार देवार नाही येवार आता समाजो येवार आणि मी करतो आमचे मर्यादेवरची शेतात आवड्या चिरीकडे वाटल्या नक्की करायचं असं समजवू जमिनीला जाम डिमांडले तुला रास पैसा भेटेल रास बोलला गाडी तो बायको जाऊन भारी भेटेल तुला गाडी ना बायको जाम भारी. राम्या मी तयार जमिनी करा नाटक कसा राम्या बापूस नाही देणार जमीन लक्षात घेते 15 गाडी बायको भारी होते की नाही. बापाला नीट समजाव काही कोणा ना मुद्द्याला मी पण बापाचा समजावला. हो नक्कीच गाडी बायको कसं काम काय घेतला तुम्ही त्याला हार बोललो ना तुझ्यावर का खोटा तुझ्यासारखा लोकांना एकत्र आलं ना लोकांना आपली जमीन याच्यावर जाणार तो आम्हाला नाही कोणी नव्हतात नाही कोणी नव्हतं. समोरच फटका
नाही. आज महाराजाच्या जेवणाची काय सोय केली? आय मीन व्हॉट इज दिस टुडे? मांदेली सगळं या अंधेरी. आई एम महाराज, हलक्या महाराज, और हलक्या महाराज कभी मांदेली नहीं खाता. बघू कसा ऐको, आवाज कमी. आय एम किंग. माहित ना, तू एवढ्याला लागली तर कोणी ना कोणी मरते. आता कोणती गाडी येते? बोल. तू शनिवारांचा कादा बहीण अद्भुत लढत नव्हती ना. हो. नाही नाही नाही. बाबा सकाळचा कशा नका करू चहा प्यायला टाईम हा नव्हता कुवाचा टाईम. बरा आरू पाहिजे ना, नव्हता मारून येतात. नाही माझीच पिवायची गो. काय आरू पाहिजे नव्हता पिऊन येतात. तुमच्या पोराने मला दिले नवटाक मारून येतात भाव काय दिला पैसे काय मोठी लपवलं आपल्याला पिवायला देशील तर तुलाच पुण्य लावत. डायरेक्ट स्वर्गाला जाशील. तुम्ही काय सांगू काय भाव काय दिला पैसे देवाचं नसेल ना तर मग तसंच सांग. करायचं करायचं आता काही करणार नाही तर मग बिना लगीनच करी. मी डोक्याला बारीक जवानी येते करा ना करा पैशावर कशी बोलते फरक नाही पडणार ना. मग मी बिना लगीन केलं ना माझी असं काही चुकून 2-3 घरला शब्द बारीक तरी गिरू शिकू त्यांना पण जमिनीचा हिस्सा द्या मला पण सगळं फरक नाही पडला. तेच त्याला जाण पाहिजे. त्याच्या काही भरोसा नाही तरी पण तुझं लगेच. पिवाची पंचायत चालली होता की माझी लग्न मसलन गेलं. काही चटण्या दे. दिवस मांडली जाऊन आता
देऊ मी एक बसा इलेक्शन सांगा विषय असा आहे कसा विषय कसा होता अरे कसा होता तू सांग जमीन काय फायदा आहे बघा हा पण तुम्हाला सगळ्यात जास्त देतो. हे बघ राम्या काही पण बोल मी जमीन विकणार नाही म्हणजे नाही अरे बापू याचा खेळ करते तुम्ही मला काही आठवण देते माझं नाही कम से कम तुमचा तर विचार करा खबर त्या आईचे पाकिटांच्या 10 रुपये तोडात ना ती गावची आकाल ना टाकणार आहे अंजनेची बोंबलांची बघ्या त्याच्यापेक्षा बापूस आपण एक काम करे का आपण जमिनी पू म्हणून डायरेक्ट चेक होते तुम्ही गावची जागो डायरेक्ट इंग्लिश ना मग टाकण्याला बापरे कशी बापूस बंगल्यासमोर 3-4 4 व्हीलर रुपया अख्ख्या गावात अख्ख्या गावात तुम्हाला लोक आरक्या शेठ बोलतील आरक्या शेठ कसं बोलते ठीक आहे देईन मग जमीन तुम्हाला चालेल पण सावकर सावकर चेक सांगा बघा नका तसं बघायला गेलं तर मार्केटमध्ये 1 लाख रुपये गुंठाला देऊ पण तुमच्याकडे 2 लाख तर कोणता 2 लाख रुपये म्हणतात हा मग चालत काका मार्केटमध्ये आवडा तुम्हाला कोणीच देणार नाही चालेल 2 एकर देईल चालेल काका जे प्रकाशाचा भेटतो तो तुम्हाला 5 लाख रुपये टोकन देऊन टाकतो आता तुम्ही शेत झाला म्हणून समजा चालेल येतो आम्ही चला चला काका चल बाबा चल शिवापूरची जेवण जाणार काका 500 रुपये कुछ ना चल मग मी त्याला खुश केलं पण माझा पैसे परत घे ना कसा काम होत्या मग बोलो ना तुझ्यावर का खोटा तुझं सरकार जवळ लोकांना एकत्र आलं ना कोणाचा बाप ते जमीन देईल बापू आपण शेत थोडं शेत चला नाचो तू मोठा तुमची गाडी काढली मुंडी सगळं केस टोमॅन केलं तुम्हाला सांगता पैसे भेटे ना की डायरेक्ट 4 व्हीलर घेईन तुम्हाला छे ना घर मन या तुझ्या सगळ्या काचा होईल काचा होईल त्याला मग मी लोकांना वाटतील बघून ना गाडीच्या जे बाळाचे तू गाडी घे ना मला खुटी पण घे लागते खुटी व बसून इकडे तिकडे फिरायला किंवा बसून एका ठिकाणी
नको बापू तेव्हा नको बसतो नाही तर नको त्या ठिकाणी कुठली पंचायत ही कुठली नाही ही कुठली कुठली जे एकच तर माझा बापू सर आला तुम्ही त्यांच्या बायका कवड्या नेतात दागिनं बांधून घ्या लागला त्या बांगड्या ते कानांचं ते हात माझ्या गळ्यात माझ्या गळ्यात माझ्या गळ्यात माझं ना माझ्या मित्र पैसे भेटले तिथे गेले असल्या सोन्याचं लोणं बांधली अशी वापरून तरी बोलणार नाही कर लागतो जरा पेमेंट काय लवकर बघ रे कसं आहे लगीन करत आहे मला आजकाल पोरीची नियम स्वप्न बघता टेन्शन घेऊ नको जर पेमेंट लवकर काय जबाबदारी माझी चालेल पण लवकर करा बाई हो आणि स्वप्न ये वेगळे व्हिडिओ मला लागतात किती चाल हा तेव्हा दिवस चाल तुम्ही पेमेंट लवकर केलं ना पैसा दे मला जाऊन पोट जाम पडले जामची मी 100% दिला 2 दिवसात पटवते आम्ही तू पोर पटायची 100% बाई 100% आपण या प्रेमाच्या जगाचा मना म्हणता खारो नाही तो स्वतः गजा पेरो आपल्याला सगळं आपल्या पार्टनरचा म्हणजे रास पोरी पिदान रास आता तुझ्या अंगाची झाले काठी तोंडाची झाले वाटी त्यामुळे सगळ्या पोरी माझे काठी सवाल याच्या पर्सनॅलिटीचा आता तुला चुकला ना चुकला तर 30 किलो मटण नाही पाठणार तुला चुकला ना तुला मटणा पण टाकायची गरज नाही मला बंड्या येतो मी बघायला आजपासून पमे नाही बोलायचा पमे शेठ बोलायचा पमे शेठ तुम्ही जर मला पम्याच्या ठोकला तर मी लगेच तुला 10 रुपये देईन पमे शेठ 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 लगेच कबूतर अजून भेटले नाही पैसे अरे राम्या तो तुझ्याशी
पोरीनं फोन करा ना तुझा बॅलन्स